हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 6.2 करणार आहोत. सांख्यिकीमधला अतिशय सोपा सराव संच, अतिशय परीक्षेला येण्यासारखा सराव संच आणि सहज मार्क देणारा सराव संच. आपण जास्त वेळ न टाकता प्रश्नाकडे वळू. पहा, इथे आपल्याला असे दोन रकाने दिलेले आहेत. आडवे होते, आपण त्याला उभ्या याच्यामध्ये लिहून घेतलं. ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला हा तिसरा रकाना पहिले करायचा. ठीक आहे. याला x म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, याला f आहे किंवा फक्त f जरी म्हणलं तरी चालतं. f आहे आणि हा काय राहते, तिसरा कॉलम आपला संचित वारंवारता राहतो पेक्षा जास्त. आता हे नाही लिहिलं तरी चालते, फक्त एवढं cf तरी तुम्हाला लिहायचंच आहे. इथं f लिहायचंच आहे आणि हा वर्गला x. आता हे x चा काही संबंध नाही आपला जास्त त्या प्रश्नामध्ये. आता पहा, इथं वारंवारता आपल्याला दिलेली आहे 150, 500, 300 आणि 50. आपल्याला CF कसा करायचा. मग इथलचा जो पहिला नंबर आहे 150, हा इथे डायरेक्ट पहिले लिहून घ्यायचा. 150 ला 150. मग आता काय करायचं, हे 150 इथे जशाला तसे लिहून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथं जेवढी संख्या आहे ती त्याच्यामध्ये मिळवायची. 500 इथं 500 मिळवायचे. मग ह्या दोघांची बेरीज किती आली, 650 आली. ती आपण इथे लिहून घ्यायची. ठीक आहे. हे 150 मी इथे न लिहिता इथे लिहू 150. आता काय करायचं, हे 650 आपल्याला इकडे लिहायचे, बेरीजचं चिन्ह करायचं आणि हे 300 इथे बाजूला लिहून घ्यायचे. त्याच्यामध्ये मिळवायचे. 650 मध्ये 300 मिळवले, आपले होतात 950. मग हे 950 इथे लिहायचे, त्याच्यामध्ये आपण 50 मिळवले तर आपल्याला किती होतात, 1000. मग आपले किती, हे 1000 आहे ना, तेच आपले हे सगळ्यांचं टोटल 1000च राहणार. आपण याला आता ह्या सगळ्यांच्या टोटलला n म्हणतो किंवा समेशन ऑफ fi म्हणतो. fi काही नसतं, i म्हणजे काही नाही. ठीक आहे. f म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता एवढं झालं आपलं. ह्या कशा किमती आल्या ह्या महत्वाच्या आहेत. ठीक आहे. ह्या महत्वाच्या आहेत सगळ्या. हे झाले सांगतो. पहा, हे बेरीजेचं नाही लिहिलं तरी चालते, त्याच्यामुळे जे बेरीजेचं आहे ते मी कट करून टाकतो. फक्त मी हे कळण्यासाठी लिहिलं की हे कसे आले. ठीक आहे. हे लिहायची गरज आपल्याला नसते. आता आपल्याला n ही संख्या किती आहे, 1000. आता आपल्याला काय करायचं, एकूण संख्या, एकूण वारंवारता 1000 आहे. 1000 आहे. आता ह्या 1000 ला आपण 2 न भागवतात, म्हणजे n भागिले 2 करूतात. n भागिले 2 काय, n म्हणजे 1000 भागिले 2 करू, म्हणजे किती उत्तर येणार आपल्याला, उत्तर येणार 500. म्हणजेच आपल्याला जो मध्यक आहे, मध्यक तो काय असणार, 500वा नंबर असणार. आता 500वा नंबर आपल्याला माहिती आहे का किती आहे, ते इथे राहते. आता कसं काढायचं ते पहा. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात, त्याच्यामुळं लिहिणं गरजेचं आहे. 500वा प्राप्तांक मध्यक आहे, मध्यक आहे 500वा प्राप्तांक. आणि तो प्राप्तांक कुठे येतो पहा. आता काय करायचं पहा, हे 500 आहे ना, 500 पेक्षा मोठी संख्या पाहायची, खालून नाही पाहायची. खालून जर पाहिलं तर सगळेच येतील, वरून पाहायचे. हा आपला CF आहे, वरून एक एक पाहायचं. 500 पेक्षा जास्त, 500 पेक्षा जास्त हे आहेत का, नाही. ठीक आहे. हे आहेत का 500 पेक्षा जास्त, नाही. हे 500 पेक्षा जास्त आहे का, हो. हे 500 पेक्षा जास्त असेल तर याला गोल करून डब्बा करायचा. याला काय करायचा, गोल डब्बा करायचा. हे 500 पेक्षा जास्त आहेत नाही, याला गोल. मग हा झाला मध्यक वर्ग. ठीक आहे. मध्यक आहे, त्याच्यामुळे मध्यक वर्ग, मध्यक वर्ग आपण इथे लिहू. म्हणून मध्यक वर्ग, मध्यक वर्ग. मध्यक वर्ग काय असणार, वर्ग बघा, हे वर्ग इथे आहे. वर्ग म्हणजे 10 ते 12 आपला मध्यकचा वर्ग असणार. 10 ते 12 हा आपला मध्यक वर्ग असणार. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला हे सूत्र लिहायचं आहे आणि सूत्रामधल्या सगळ्या किमती काढायच्या. काय करायचं, हे सूत्र लिहायचं. हे सूत्र मी खाली लिहून घेतो थोडं. मध्यक बरोबर L प्लस n भागिले 2 वजा CF खाली F आणि H.
कशामुळे लिहिलं, कारण आपल्याला ह्या बाकी सगळ्याच्या किमती आपल्याला इथे लिहायच्या. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं इथे यल काय, हे सूत्र लिहायचं आहे. सूत्र लिहून टाकलं, सूत्राला पण मार्क राहतात, त्याच्यामुळे मध्यक विचारलं, मध्यकचं सूत्र लिह. आता इथे यल काय आहे, n भागिले 2 किती आहे, CF काय आहे, F काय आहे, आणि हा H किती आहे. ह्या सगळ्यांच्या किमती आपल्याला पहिले लिहून घ्यायच्या. ह्या सगळ्यांच्या किमती आपल्याला लिहून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या. यल काय राहते पहा, आपला जो वर्ग आलेला आहे मध्यकचा वर्ग है ना, यल म्हणजे त्याची खालची मर्यादा. खालची मर्यादा किती आहे याची, म्हणजे सुरुवातीची किंमत किती आहे 10, ही वरची मर्यादा. खालची म्हणजे लहान संख्या, वरची मर्यादा म्हणजे मोठी संख्या. तर हा वर्ग जे आलेला आहे त्याची खालची मर्यादा म्हणजे आपल्या वर्गाची जी छोटीवाली संख्या आहे ती आपल्याला यल या ठिकाणी लिहावं लागेल. आता n भागिले 2 जर पाहिलं आपण, n भागिले 2 आपण इथंच केलं तर हा 1000 भागिले 2 किती आलं, आपलं 500 आलं. ते लिहून घ्यायचं. h काय राहते, हे जे वर्ग आहे ह्या वर्गातला जी वजाबाकी करायची, म्हणजेच काय ना बघा 12 मधून 10 गेले है की नाही, हे वर्ग आहे आपला, ह्या दोघातला फरक म्हणजे आपला वर्ग h किती येणार बघा, वर्ग किती आहे 10, 12 आणि 10. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली, उत्तर किती येणार 2. ठीक आहे, ह्या दोघातला फरक, वर्ग जे आला त्या दोघांमधला कितीचा फरक आहे 12 आणि 10, याच्यामधला फरक किती आहे, तर h आपला आलेला आहे 2. त्याच्यानंतर CF आणि F पहा, आपला वर्ग जे आलेला आहे हा CF आणि F फार महत्वाचा आहे. आपल्याला वर्ग कोणता आहे, ओके, मध्यकचा वर्ग कोणता आहे, आपल्याला त्याला गोल चांगलं करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो संख्या असती ती फ्रिक्वेन्सी आहे की नाही, फ्रिक्वेन्सी काय, मध्यक वर्गाची वारंवारता. मध्यक वर्गाची वारंवारता काय राहते, F राहते. आणि CF काय राहते, मग CF हे आहे का नाही, CF त्याच्या आधीची संख्या राहते. CF म्हणजे ही CF काय झालं लिहायचं आहे, असं आपल्याला उत्तरामध्ये पण लिहायचं CF. मग F किती आला आपला 500 आलेला आहे, आणि CF किती आलेला आहे आपलं 150. आता ह्या सगळ्या किमती आपल्याला सूत्रामध्ये लिहून टाकायच्या. च्या जागी मी 10 लिहिले, प्लस n भागिले 2 माझं 500 आहे, वजा CF किती आहे 150. पहा या वरच्याच किमती मी या सूत्रामध्ये लिहितोय सगळ्या. F किती आहे, F जर बघितलं तर 500 आहे, F 500 आहे, F च्या जागी 500 लिहिलं, आणि H किती आलं माझं, ते 2 आले. आता आपण हे ब्रॅकेट पहिले सॉल्व करून घेऊ, ब्रॅकेट डायरेक्टच सॉल्व करू. बघा 500 वजा 150 350 आलं, भागिले 500 गुणिले 2, हे 1 शून्य गेला, हे 1 शून्य गेला, याला 5 न भाग दिले 7 आले, याला 5 न भाग दिले 10 आले. आता हे किती झाले, हे झाले 7 दुनी 14 हे की नाही, 10 प्लस 7 दुनी 14 भागिले 10, 14 भागिले 10 केले, 1 शून्य आहे तर काय होणार, ठीक आहे, 1 शून्य असेल तर पॉईंट इथं जाणार. ठीक आहे, 1 शून्य असेल तर भागाकार करा, तुम्हाला भागाकार ऑटोमॅटिकली येऊन जाईल, भागाकार येणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या दोघांचं हे केलं तर मग आपल्याला उत्तर येईल 11.4. 11.4 आपलं बरोबर आहे, आणि आपल्याला लिहायचं आहे उत्तर. मग आपल्याला लिहायचं आहे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासाचे मध्य किती आलेलं आहे 11.4. ते आपण इथं 11.4 आहे असं आपण लिहिलं. तर एकंदरीत आपला पहिला प्रश्न पाहू. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ठीक आहे, दुसरा प्रश्न पाहू. तर आपला दुसरा प्रश्न ह्या प्रकारे आहे. आपला आडव्या याच्यात दिलं तर त्याला मी उभ्या याच्यामध्ये लिहून ठेवलं. ठीक आहे, प्रश्न उभ्या याच्यामध्ये लिहिलं. आपली जी याला वारंवारता फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजेच वारंवारता आहे. ठीक आहे, त्याला काय केलं मी, पहिली संख्या इथं जशाला तशी लिहिली 33. त्याच्यानंतर काय केलं, हे 33 मी इथे घेतले, 33 दुसऱ्या कॉलम मध्ये घेतले, आणि इथं जे 30 आहे
त्याच्यामध्ये मिळवून टाकले. 33 आणि 30ची बेरीज केली तर मला किती भेटतात? 63 भेटतात. मग 63 ही संख्या मी ते लिहून टाकली. 63 मध्ये मी 90 मिळवले. 63 मध्ये 90 मिळवले तर उत्तर येते 153. उत्तर येते 153. 153 मध्ये हे 153 इथे लिहिले. त्याच्यामध्ये मी काय केले? 80 मिळवले. ह्या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर येते 233. या दोघांची बेरीज केली उत्तर आलं 233. आता हे 233 इथे लिहायचे. त्याच्यामध्ये 17 मिळवले. या दोघांचं उत्तर येते 250. म्हणजे चेन बरोबर 250 आपल्याला आलेला आहे. हे 250 आपल्याला इथे लिहायचं. हे तुम्ही तपासून पाहायचं. उत्तर 250 आलं म्हणजे आपलं हे जे कॅल्क्युलेशन आपण केले ते बरोबर आहे. नाही तर कॅल्क्युलेशन चुकायची शक्यता राहते. आता काय करायचं आपल्याला? हे n किती आलेले आहे? n भागिले 2 करायचे. n किती आहे? 250 भागिले 2. एकूण संख्या 250 आहे. 250 ला मी 2 न भागितलं मग उत्तर किती येते? याचं येते 125. मग साधारण काय राहते? आपल्याला मध्यक काढायचं आहे. मध्यक काढताना हे साधारण 125वा जो प्राप्तांक आहे तो आपला मध्यक राहणार. 125वा प्राप्तांक म्हणून 125वा प्राप्तांक हा मध्यक आहे. आता आपल्याला काय करायचं? मध्यकचा वर्ग काढायचा. मध्यकचा वर्ग काढताना आपल्याला काय करायचं? हे 125 आहे त्याच्यापेक्षा मोठी संख्या पाहायची आणि ती कुठे पाहायची? ह्या रकान्यात पाहायची. ठीक आहे. आणि पाहताना 125 पेक्षा जास्त ही रक्कम पेक्षा मोठी संख्या पाहताना आपल्याला वरून पाहायचं आहे, खालून नाही पाहायचं. खालून पाहिलं तर सगळ्या संख्या मोठ्या दिसतात. वरून पाहायचं. जी संख्या पहिली सगळ्यात मोठी संख्या दिसली ती आपला मध्यकचा वर्ग राहतो. मग ही 133 125 पेक्षा मोठे आहेत का? नाही. 63 125 पेक्षा मोठे आहेत का? नाही. 153 125 पेक्षा मोठे आहेत का? हो. मग आपल्याला काय करायचं? हा 153 वाल्या कॉलमला काय करायचं? गोल करून टाकायचं. पहिलं गोल करून टाकायचं आहे की नाही? गोल केलं मी. एकदा नाही, 2 करता करतो. ठीक आहे. तुम्ही एकदाच करा. परीक्षेमध्ये पण गोल करायचं. ठीक आहे. आणि मग याला काय करायचं? याला हा मध्यकचा वर्ग झालेला. काय झालेला? मध्यकचा वर्ग. आणि याला द्यायचं आपल्याला f काढायचं केलं तर हा राहतो f मध्यकच्या वर्गाच्या इथे. ठीक आहे. मध्यकच्या वरची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला f म्हणतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला cf पाहिजे राहतो. तो cf पहिले लगेच लिहून घ्यायचा. cf इथं राहतो. cf आणि f आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला पहिले काढायच्या. f कोणता राहतो? मध्यक वर्गाची फ्रिक्वेन्सी, वारंवारता. मध्यक वर्गाची वारंवारता. आणि मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची जी संचित वारंवारता राहते म्हणजे त्याच्या आधीचा याच्या वरची जी संख्या आहे ती आपली संचित वारंवारता. मग आपल्याला 2-3 गोष्टी लिहून घ्यायच्या. 125 हा प्राप्तांक मध्यक आहे. मध्यक वर्ग काय? 150 म्हणून मध्यक वर्ग काय? 150 ते 200 आपला मध्यक वर्ग आहे. 150 ते 200 मध्यक वर्ग आपल्याला भेटून गेला. आता आपण काय करू शकतो? ह्या सगळ्या गोष्टी आपण काढू शकतो. l काढू शकतो. त्याच्यानंतर n भागिले 2 काढू शकतो. त्याच्यानंतर cf लिहायचं आहे ते लिहून घ्यायचं आणि आपल्याला h किती आहे ते पण लिहून घ्यायचं. ठीक आहे. पहा l म्हणजे काय? आपला हा जो मध्यकचा वर्ग आलेला आहे, मध्यकचा वर्ग जो आलेला आहे त्याच्यातली छोटी संख्या, खालची मर्यादा म्हणतो आपण त्याला. मध्यक वर्गाची खालची मर्यादा म्हणजे त्यातली लहान संख्या, पहिली संख्या पण म्हणू शकतो. पहिली संख्या ही आहे, दुसरी संख्या ही. खालची मर्यादा, वरची मर्यादा. खालची मर्यादा म्हणजे छोटी संख्या, वरची मर्यादा म्हणजे मोठी संख्या. तर इथं खालची मर्यादा आहे 150. मग आपल्याला काय करायचे? इथं l च्या समोर 150 लिहून घ्यायचे. या l च्या समोर मी काय केले? 150 लिहून घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर मी cf केलं. cf आपण आधीच काढलेला आहे. हा cf 63 आहे ते लिहून घेतलं. n भागिले 2. n भागिले 2 इथे संख्या आलेली आहे की नाही? n भागिले 2 सुरुवातीलाच केलता ते 125 आहे. तिथे 125 आपण लिहून घेतले. f काय?
एफ ही मध्यक वर्गाची वारंवारता ती की 90 आहे. एच कसं काढायचं? आता एच कसं काढायचं ह्या दोघातला फरक, मोठी संख्या वजा लहान संख्या. मोठी संख्या 200 आहे, त्याच्यातून 150 वजा केली, 250 वजा 150. ओके, याचं वर्गांतर म्हणतो. याला काय म्हणतो? याचं वर्गांतर. दोघातला फरक, मोठी हे वर्गाची वरची मर्यादा वजा वर्गाची खालची मर्यादा, त्याला आपण एच म्हणतो. एच म्हणजे त्याची उंची राहते. किती आली ती? 50. आता आपण हे मध्ये काढायचं सूत्र लिहून घेतलं. सूत्रामध्ये किमती टाकू. एल किती आहे आपला? एल आहे 150. एन भागिले 2, एन भागिले 2 आपले 125. सीएफ, सीएफ कुठे आहे पहा बरं? सीएफ आहे 63. एफ, एफ किती आहे आपला? एफ आहे 90. आणि एच, एच किती आहे आपला? 50 आहे. दशाला तसं लिहिलं 150. ह्या दोघांची वजाबाकी करायची. इथे 62, 125 वजा 63, 2 जात नाही, इकडे शून्य घेतलं. 12 मधून 6 गेले 6, 62. 90 गुणिले 50. मग आता आपल्याला सोडवायचं. पहा, हे बेरीजचा हे गुणाकाराचे गुणाकार, ह्या गुणाकार भागाकार एकत्र करू शकतो. बेरीज नंतर करायची. पहिले कंस सोडवला, कंस सोडवल्याच्या नंतर गुणाकार भागाकार. हा शून्य गेला, हा शून्य गेला. ह्या दोघांचा पहिले गुणाकार करायचा, मग त्याला 9 भागायचं. ठीक आहे. ह्या दोघांचा जर गुणाकार केला, 62 गुणिले 5, 0, 6 पंचे 30 आणि 1 31, म्हणजे 310 भागिले 9. 310 भागिले 9 आपण जर करायला गेलो, 310 भागिले 9, 9 त्रिक 27, 4 आले, 9 चौक 36. आता इकडे काहीच नाही उरलं, त्याच्यामुळे दशांश द्यायचा आणि शून्य घ्यायचा. 9 चौक 36, अजून 4 उरले, 9 चौक 36 येतच राहणार ते. त्याच्यामुळं मी काय करतो, हे 150 दशांश तसं आणि 34.44 आपलं उत्तर आलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करायची. आता ह्या दोघांची बेरीज करताना लक्षात ठेवा, पॉईंटची बेरीज कशी करायची? 150 दशांश तसे लिहायचे, इथं दशांश द्यायचं. पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत ना, मग इथं दशांश नंतर 2 शून्य द्यायचे. दशांशच्या पलीकडे किती पण संख्या लिहा, तुम्हाला काही फरक पडत नाही. जर दशांश नाही दिले असेल तर खूप फरक पडतो. हे 1 लाख ही झाली, 15,000 झाली. पण जर दशांश दिला तर हे झाले, याच्या पुढे किती पण 0 लिहा, काही फरक पडत नाही. 150 ला 150च राहते. 34 कसे लिहायचे? दशांशच्या खाली दशांश लिहायचे, दशांशच्या नंतरच्या संख्या तिकडे लिहायच्या आणि दशांशच्या अलीकडच्या अलीकडे लिहायच्या. ठीक आहे. काही काही जण चुकून काय करतात, दशांशला पहा, दशांशच्या नंतर इकडे उलट्या लिहायच्या हा संख्या. 34 इथून सुरुवात नाही करायची, नाही तर उत्तर चुकते. चला, 4 ला 4, ह्या 4 ला 4, दशांशला दशांश, 4 ला 4, हे 8 आणि हे आपलं उत्तर किती आलं? 184.44. आणि शेवटी आपल्याला लिहायचं उत्तरामध्ये सामग्रीचा मध्य 184 जे आलेलं आहे आपल्यामध्ये ते लिहायचं. 184.44 आंबे आहे, असं आपल्याला उत्तर लिहायचं. तर आपला तिसरा प्रश्न मी लिहून घेतलेला. ठीक आहे. इथं वाहनांची संख्या दिलेली आहे आणि इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तुम्ही लक्षात घेतलं, तर मी ते एक जास्तचा रकाना तयार केलेला आहे. जास्तचा एक रकाना तयार केला. ते का केला? कारण पहा, इथं पाहिलं तर इथं हे 64 आहे आणि पण पुढची संख्या पाहिली तर 65 आहे. इथं 69 आहे, पुढची पहिली संख्या पाहिली तर 70 आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, हे सलग वर्ग नाही. इथे जी संख्या आहे तीच इथे पाहिजे. ठीक आहे. इथे आहे 69 तर इथे 69 पाहिजे, असं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला याला सलग करायचे वर्ग. वर्ग सलग करताना काय करायचं, आपल्याला हे 59 आहे, 59ला सॉरी हे 60 आहे, 60च्या आधीची संख्या लिहायची. 60च्या आधी काय येतात? 59 आणि तिथं लिहायची 0.5 आणि मग हे लिहायचे, हे 64 जशा तसे लिहायचे, तिथं 0.5 लिहायचे. 65च्या आधीची संख्या येते
64 आणि 0.5 लिहायचे. ठीक आहे. आणि हे 69 असे लिहायचे आणि 0.5. आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोन्ही संख्या एकसारख्या झाल्या. हे कसं करायचं? याचा 70ची आधीची संख्या किती आहे? 69 आणि 0.5 लिहायचे. आणि हे 74 जसे तसे लिहायचे, दशांश द्यायचा, 5 लिहायचे. 74च्या आधीची संख्या हे 74, इथं बहुतेक 75 होतं. याच्या आधीची संख्या आहे ती 74.5 आणि 79.5. त्याचप्रमाणे याच्या आधीची संख्या 79.5 आणि ही संख्या दशांश तशी लिहायची आणि 0.5. 85च्या आधी 84 येतात, 0.5. याच्या पुढची इथे 85 ते 89 आणि हे 89 लिहायचे 0.5. थोडा प्रश्नामध्ये लिहिताना फरक झाला. पहा आता जर पाहिलं, इथलचा जो शेवटची संख्या आहे ती इथं पहिली आहे, इथलची शेवटची संख्या इथलची पहिली, इथलची शेवटची इथं पहिली, शेवटची पहिली, म्हणजे सलग झालेली वर्ग. आता आपल्याला जी वारंवारता दिलेली आहे त्याला आपल्याला काय करायचं? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याला CF च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. मग आपण CF कसा करतो? ही पहिली संख्या आपण जशा तशी लिहितो. याच्या आधी आपण सगळं डिटेल मध्ये पाहिलं, ते एकदम परफेक्टली बेरीज करून लिहायची काही गरज नसते. आता आपण इथे डायरेक्टच करतो. 30 मध्ये हे 34 मिळवले, उत्तर येते 44. 44 मध्ये 55 मिळवले, आपल्याला उत्तर येते 99. 99 मध्ये 85 मिळवले, उत्तर काय होते? आपण काय करू? इथे पण बेरीजच करू. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काय राहणार नाही, डाऊट्स राहणार नाही. ठीक आहे, व्यवस्थित जाईल. 10 इथे जशा तसे लिहून घ्यायचे. आता 10 मध्ये 34 मिळवायचे, 10 मध्ये 34 मिळवले, उत्तर आलं 44. हे 44 इथं जशा तसे लिहिले, तिथे 55 लिहायचे, हे बेरीज करायची, उत्तर आलं 99. हे 99 इथं जशा तसे लिहिले, हे 85 त्याच्यात मिळवायचे, उत्तर आलं 184. 184 इथे लिहायचे, त्याच्यामध्ये 10 मिळवायचे, तर उत्तर होते 194. 194 इथे लिहिले, त्याच्यामध्ये 6 मिळवले, उत्तर येते 200. म्हणजे आपल्या n बरोबर किती आलं? 200. समेशन ऑफ f जर काढलं ते पण 200. एकदा तपासून घ्यायचे, या सगळ्यांची बेरीज 200 आली तर आपलं जे कॅल्क्युलेशन्स आहे, हे जे कॅल्क्युलेशन केले आपले बरोबर आले असं आपण गृहीत धरायचं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन एकदा करून पाहायचे. 200. आता इथं पहा, आपली n संख्या किती आहे? एकूण संख्या 200 आहे की नाही? 200 शेवटचा आकडा भागिले 2 करायचं. हे सूत्रच आहे, 200 भागिले 2. 200 लिहिले, 200 भागिले 2, आपलं उत्तर आलं 100. म्हणजे तिथं 100वा प्राप्तांक आपला काय असेल? मध्यक असेल, मध्यक वर्ग असेल, मध्यक मग आता आपला मध्यक वर्ग कोणता असेल पहा. आपल्याला काय करायचं? ह्या 100 पेक्षा जास्तची संख्या पाहायची. खालून पाहायची का नाही, वरून एक एक पाहायची. 10 100 पेक्षा जास्त आहेत का नाही, 44 100 पेक्षा जास्त आहेत का नाही, 99 100 पेक्षा जास्त आहेत का नाही, एक कमी पडलं. मग 184 100 पेक्षा जास्त आहे का? हो. मग याला काय करायचं? आपल्याला गोल करायचं. ह्या पूर्ण रकान्याला गोल करायचं. ठीक आहे, मग काय करायचं? ह्या रकान्याला गोल केलं, मधातली संख्याला लिहायचं f म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि CF कोणतं लिहायचं? CF इथलचा लिहिता, मध्ये जे वर्ग आलेला आहे त्याच्या आधीची वारंवारता, संचित वारंवारता. याच्या आधी आपण पाहिलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घालता. मग आपल्याला इथं मध्यक वर्ग लिहायचा. मध्यक असेल, 100वा प्राप्तांक मध्यक असेल. आणि मध्यक वर्ग मग काय असणार? मध्यक वर्ग काय असणार? मध्यकचा वर्ग काय असणार? 100वा प्राप्तांक आपला 74.5 आणि 79.5. 74.5 79.5. आता इथे पहा, इथं एक चूक काय होती? आपण काय करतो?
हे न घेता कधी कधी आपण वर्ग 75 ते 79 घेतो आणि आपलं उत्तर चुकण्याची शक्यता राहते. तर वर्ग काय, हे सलग केलेले वर्गच आहेत आपले मध्यकचा वर्ग असणार. आता आपण हे बाकीच्या हे सूत्र लिहिलेले आहे, सूत्रामध्ये किमती ठेवणार आहे. सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत, या सगळ्याच्या किमती काढायच्या आहेत. एल ची किंमत काय असणार, एल ची किंमत असणार मध्यक वर्गाची खालची मर्यादा. ठीक आहे, एल किती असणार 74.5 n भागिले 2 CF F आणि हा H, एकूण या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्या. n भागिले 2 किती आहे पहा, इथे 100. n भागिले 2 आपल्याला हे मिळाले आहे 100. CF काय असणार पहा, CF इथं मी पहिलेच लिहून ठेवलेला आहे 99. फ्रिक्वेन्सी F काय, F आहे 85, मध्यक वर्गाची वारंवारता. H काय आहे, दोघांतला फरक 79.5 वजा 74.5, याचं जर उत्तर काढलं तर आपल्याला उत्तर येईल 5. सूत्रामध्ये किमती ठेवून आपण उत्तर काढू. L काय आहे, L म्हणजे आपल्याला 74.5 प्लस n भागिले 2 100 इथे लिहायचे, वजा CF आपला किती आहे, CF आपला आहे 99. F काय आहे, फ्रिक्वेन्सी आपली 85 आलेली ती लिहून घ्या. H किती आहे आपलं, H पण आलेलं आहे 5. या किमती आपण व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर काय करायचं, त्याचे कॅल्क्युलेशन करायचे. कॅल्क्युलेशन करताना 74.5 प्लस ह्या दोघांची वजाबाकी केली, 1 भागिले 85 गुणिले 5, 74.5 5 × 5 85. आता याला भाग दिला, इथं 1 येते, इथं 17. आता 1 ला 17 ने भागितलं तर आपलं उत्तर येते 0.05. आता याचे कॅल्क्युलेशन मी आधीच केले, वेळ न वाया घालता आपण काय करू, 0.05 याची कॅल्क्युलेशन करायची आहे तुम्हाला. त्याचे उत्तर येईल 0. तुम्हाला एक छोटेसा रफ कॅल्क्युलेशन करून देतो. ठीक आहे, याला जात नाही, इथं 0 घेतला, इथं 0. आता इथं संख्या नसल्यामुळे इथं पॉईंट दिला. ठीक आहे, दशांश नंतर 2 पर्यंतच करायचे. या 10 ला जात नाही त्याच्यामुळे 0 घेतला, इथं 0 घेतला, इथं 100 झाले, 100 सॉरी इथं 10 झाले, पुढची अजून एक 0 घ्यायचा. 17 5 85, 17 सखी दरुषे. त्याच्यामुळे आपल्याला दशांश नंतर 2 पर्यंतच केलं, दशांश नंतर 3 पर्यंत केलं तरी तुम्हाला चालेल. ठीक आहे, तर मग याचं उत्तर आलं, ह्या दोघांची बेरीज करायची. याच्यामध्ये हे मिळवले तर 55 येतात. 74.5 मध्ये 0.05 मिळवले तर आपल्याला उत्तर ते 74.55. अशा प्रकारे हा आपला प्रश्न झाला. एक छोटंसं वाक्य लिहायचं ते लिहून घेऊ. वाहनांच्या नोंदीचा मध्यक लिहायचं. वाहनांच्या नोंदीचा मध्यक 74.55 आहे. आपल्या एक शेवटी एक छोटंसं वाक्य लिहायचं राहते, ते लिहून आपल्याला उत्तर संपवायचं राहते. पुढचा प्रश्न पाहू. आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे, अतिशय सोपा आहे प्रश्न. 30 आणि 40 वर्ग दिलेले आहेत. 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100 आणि वारंवारता दिलेली आहे. आता आपल्याला माहित आहे की आपण संचित वारंवारता म्हणजे CF आपण काढायचं आहे. हे 12 जशा तसे इथे लिहिले मी. या 12 मध्ये मी काय केले, 12 मध्ये हे 35 मिळवले. उत्तर किती आलं, उत्तर आलं 47. 47 जशा तसे लिहिले. 47 मध्ये 20 मिळवले मी, उत्तर आलं 67. 67 जशा तसे लिहिले, त्याच्यामध्ये 15 मिळवले, उत्तर आलं 82. 82 जशा तसे लिहिले, 82 मध्ये 8 मिळवले, उत्तर आलं 90. 90 जशा तसे लिहिले, 90 मध्ये 7 मिळवले, उत्तर किती आले 97. 97 जशा तसे लिहिले, त्याच्यात 8 मिळवले, उत्तर आलं 105.
तर अशा प्रकारे आपण काय केलं, संचित वारंवारता काढून घेतली. आता आपल्याला माहिती आहे हे n जे आहे ते 105 राहणार आणि ह्याची टोटल करून पाहायची 105 आली का पाहिजे. मग आपल्याला n भागिले 2 करायचं. n भागिले 2 म्हणजे 105 भागिले 2 करून पाहिलं, याचं उत्तर येते 52.5. म्हणजे त्याचा अर्थ आपला 52.5 हा मध्यक असणार. मग हा 52.5 पेक्षा सगळ्यात मोठी संख्या बघायची, याच्यापेक्षा जास्त इथे पाहायच्या, इकडून खालून न पाहता वरून पाहिजे. हे आहेत का नाही, 52.5 पेक्षा मोठा नाही. हा आहे का नाही, हा आहे का हो. मग आपल्याला काय झालं, हे 52.5 पेक्षा जास्त आहे म्हणजे हा आपला मध्यक वर्ग आहे. किती आलेला आहे, 67 चा वर्ग कोणता आहे, 50 ते 60. मग याला 50 ते 60 हा मध्यकचा वर्ग आहे. हा आपली फ्रिक्वेन्सी आहे, ही आपली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला ही घ्यायची. CF आपल्याला काय घ्यायचा, मध्यक वर्गाच्या आधीची संचित वारंवारता. मग एकंदरीत 52.5 इथं वाक्य लिहायचं. 52.5 वा प्राप्तांक मध्यक आहे व तो 50 ते 60 या वर्गात येतो, या वर्गात येतो. म्हणून मध्यक वर्ग काय असणार आपला, 50 ते 60 हा आपला मध्यकचा वर्ग असेल. फक्त मध्यक वर्ग लिहिलं तरी चालते, पूर्ण काही लिहायची गरज नाही. फक्त 52.5 हा कोणत्या वर्गात येतो तेवढं लिहायचं, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आता आपल्याला हे सूत्र लिहिलेलं आहे. सूत्रामध्ये आपल्याला ह्या किमती काढायच्या होत्या, ते मी सगळं वरती लिहून ठेवलं आधीच. ठीक आहे. आता एल काय आहे, एल म्हणजे मध्यक वर्गाची खालची मर्यादा, म्हणजे छोटी संख्या मध्यक वर्गाची. आपण ते पण आधीच पाहिलेलं आहे, तर आपण जास्त वेळ न घालवता याला आपण सॉल्व्ह करू. n भागिले 2 आपलं किती आलेलं आहे, 52.5. एल भागिले 2. CF काय आलेलं आहे आपला, 47. फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे आपल्याला, 20. H कसं काढता, ह्या दोघातला फरक म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली. 60 मधून 50 वजा केले, उत्तर आलं 10. उत्तर किती आलं, 10. आता सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. एलच्या जागी आपण 50 ठेवू, प्लस n भागिले 2 किती आहे इथं, 52.5 वजाला वजा. CF किती आहे, CF आहे 47. n किती आहे आपलं, सॉरी इथं L नाही आहे, इथं F आहे. इथं काय आहे, F किती आहे आपलं, 20. आणि H किती आहे, आता H आलं आपलं 10. कॅल्क्युलेशन करू, पहिले कौंस सॉल्व करून घेऊ. वजाबाकी केली तर 5.5 उत्तर येते, भागिले 20 गुणिले 10. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 50 प्लस 5.5 भागिले 2, याला करा इकडे. 5.5 भागिले 2, इथे 4 आले, 2. वजाबाकी केली, दशांश नंतरची संख्या असल्यामुळे इथे दशांश घेतला, हे 5 आले. इथं 14 घेतात, वजाबाकी केली. आता काहीच नसल्यामुळे इथे 0 एक्स्ट्रा घेऊ शकता, कारण दशांश घेतलेला आहे. पुन्हा दशांश देत नसतो आपण. उत्तर किती आलेलं आहे याचं, 250 प्लस 2.75 म्हणजेच आपलं उत्तर किती आलं, 52.75. आपल्याला शेवटी एक वाक्य लिहायचं आहे. वाक्य लिहून संपवायचं आहे. दिव्यांची संख्या पहा, हे हजारात दिलेले आहेत. ठीक आहे, हे काय दिलेले हजारात, हे काय दिले हजारात, हजार. आपल्याला लिहायचं दिव्यांची संख्या 52.7 कंसात लिहायचं 1000, जसं दिलं तसंच लिहायचं. ओके, दिव्यांची संख्याचा मध्यक लिहा, मध्यक बरोबर 52.5 हजार. किंवा तुम्हाला उत्तर याचं काढायचं असेल तर तुम्ही असं पण करू शकता. याला 1000 न गुणलं तर तुम्हाला 52,750 असं येऊन जाईल. ठीक आहे, असं जरी लिहिलं तरी चालते. दिव्यांच्या संख्यांचा मध्यक आहे. ओके, किती 52.5 आहे. किंवा तुम्ही काय करू शकता, याला 1000 न गुणू शकता. कसं करू शकता, 52.75 गुणिले 1000 हे केलं की
तर ते 52,750 उत्तर येते. ते उत्तर लिहायचं. व्हिडिओ समजल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ पण पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.